नमस्कार. एका महिलेच्या मृत्यूविषयी आपण आज बोलणार आहोत, पण त्याआधी एक घटना मला तुम्हाला सांगायची आहे. तुम्हाला आठवत असेल, पुण्यातली ती घटना. मराठे ज्वेलर्सचे मालक मिलिंद मराठे बेपत्ता झाले होते आणि त्यांना शोधात पुणे पोलीस भटकत होते. काही दिवसांनी मिलिंद मराठे यांचा मृतदेह सापडला आणि मिलिंद मराठे यांचा खून झाल्याचं लक्षात आलं. मिलिंद मराठे आपल्या अनेक अडचणीमुळं, आपल्या अनेक समस्यांमुळं त्रस्त होते आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. मृत्यूमध्ये आत्महत्या की खून असे अनेक प्रश्न होते आणि या आत्महत्येचा किंवा या मृत्यूचा गुन्हा एका महिलेवरती दाखल झाला आणि ती महिला म्हणजे दीप्ती काळे. या दीप्ती काळेंचं प्रोफाईल काय आहे? तर दीप्ती काळेंचं प्रोफाईल असं आहे. दीप्ती काळे या वकील आणि त्या मुंबई उच्च न्यायालयामध्ये वकिली करत होत्या, मूळच्या पुण्याच्या. बरं, नुसता वकिली हाच पेशा आहे का? तर त्यांचं सामाजिक कार्य देखील होतं. त्या सामाजिक कार्यात अग्रेसर होत्या. महाराष्ट्रातलं नंबर 1 खपाचं दैनिक लोकमतनं यांना मानाचा पुरस्कार देखील दिलेला होता. त्या सन्मानजनक महिलांच्या यादीमध्ये त्यांचा समावेश देखील केलेला होता. त्याचं छायाचित्र देखील तुम्हाला समोर दिसतं आहे. एवढ्यावरच दीप्ती काळेचा इतिहास थांबत नाही. ते सांगताना त्यांच्याबाबत काय घडलंय ते आधी मी तुम्हाला सांगतो. दीप्ती काळे यांना मोकाखाली अटक करण्यात आली होती. पुण्याच्या ससून रुग्णालयामध्ये त्यांच्यावरती उपचार सुरू होते आणि याच काळात त्यांना बाथरूमला जायचं होतं. बाथरूमला जाण्याचं निमित्त करून बाथरूमचं दार आतून लावून दीप्ती काळे आत गेल्या. बराच काळ गार्ड बाहेर होता. गार्डला त्यांचा आवाजही येत नव्हता, म्हणून दरवाजा ठोठावण्यात आला. उत्तर कोणतंही मिळालं नाही. दरवाजा तोडून बघितल्या गेलं. बाथरूमच्या दरवाजाच्या मागच्या बाजूला असलेल्या काचा निघालेल्या होत्या आणि त्या खिडकीतून दीप्ती काळे परागंदा झालेली होती. पुढे थोड्याच वेळामध्ये ससून रुग्णालयाच्या खालच्या भागात एक महिला पडली आहे आणि वारली आहे असा गलका सुरू झाला आणि जाऊन बघितल्यावर लक्षात आलं की ती पडलेली महिला म्हणजे दीप्ती काळे आहे. ससून रुग्णालयातून पळून जाण्याच्या प्रयत्नात हा मृत्यू होता हे प्रथमदर्शनी दिसत आहे. हा मृत्यू की आणखी घातपात याचा देखील तपास पुणे पोलीस करत आहेत. एका मोक्का अंतर्गत खुनाच्या गुन्हा असलेल्या किंवा अन्य षडयंत्राचा गुन्हा असलेल्या दीप्ती काळे यांची कारकीर्द ही तशीच गाजलेली आहे. यांनी मध्यंतरी एका काँग्रेस नेत्यावर लैंगिक शोषणाचा आरोप देखील केलेला होता आणि तेही प्रकरण चांगलंच मोठ्या प्रमाणात गाजलेलं आहे. आता दीप्ती काळेच्या प्रोफाईलवरती आपण जरा लक्ष देऊया. हे प्रकरण किती महत्त्वाचं आहे आणि किती आवश्यक आहे ते आपल्या लक्षात येईल. दीप्ती काळे पेशानं वकील, मुंबई उच्च न्यायालयात वकिली करतात. बरोबर सामाजिक कार्याची आवड आहे. त्यांचा नेहमीच सामाजिक कार्यामध्ये सहभाग राहिलेला होता. आता याच दीप्ती काळे यांचा राजकीय संबंध देखील दांडगा आहे. त्यांनी मागच्याच वर्षी 30 ऑक्टोबरला राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्याचं छायाचित्र तुम्ही बघताय. त्यांच्या नियुक्तीचं पत्र पुण्याचा राष्ट्रवादीचा नेता त्यांच्या हवाली करतोय. त्या पोस्टमध्ये त्यांनी लिहिलेलं पण आहे की फायनली ऑफिशियली एंट्री इन NCP. त्यांनी त्या दिवशीपासून राष्ट्रवादी काँग्रेसचं काम चालू केलेलं होतं. मराठेंच्या मृत्यूमध्ये आरोपी असलेल्या आणि मोकाखाली अटक असलेल्या दीप्ती काळे या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्या होत्या. आता नेहमीप्रमाणे एक प्रश्न नेहमीच उपस्थित केला जाईल की केवळ नियुक्तीपत्र दिलं म्हणून तुम्ही थेट संबंध का जोडताय? आता त्यांच्या फेसबुकचं प्रोफाईल पिक्चर आपण बघूया. त्यात तुम्हाला स्पष्टपणे दिसतंय की दीप्ती काळे या राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा नेते, महाराष्ट्राचे जाणते राजे शरद पवार यांच्यासोबत दिसत आहेत. याचा अर्थ स्पष्ट आहे की दीप्ती काळेंचा राष्ट्रवादी काँग्रेसशी, शरद पवार यांच्याशी, पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्याशी अत्यंत जवळचा संबंध होता. याच दीप्ती काळेंना, म्हणजे या संबंधांना अधोरेखित मी पुन्हा पुन्हा का करतोय हे आपल्या लक्षात येणं आवश्यक आहे. याच दीप्ती काळेंना मोकाखाली पुणे पोलिसांनी अटक केलेली आहे, ती सुद्धा याच काळामध्ये. म्हणजे हे पुन्हा षडयंत्र आहे, अडकवण्याचा प्रयत्न आहे. कोणीतरी नाव सापडलं की तुम्ही संबंध जोडून टाकता असं म्हणायला संधी मिळू नये यासाठी सांगतोय की ऑक्टोबर महिन्यामध्ये मागच्या वर्षात दीप्ती काळेंचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश झाला होता. या महिन्यात
त्यांच्यावरती मोकांतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. मागच्याच वर्षी मराठे ज्वेलर्सचे मालक मिलिंद मराठे यांचा मृत्यू झाला होता. त्याचा गुन्हा देखील दीप्ती काळे यांच्यावरती नोंदवण्यात आला आहे. एका काँग्रेस नेत्यावरती लैंगिक शोषणाचे आरोप दीप्ती काळे यांनी केलेले आहेत. त्यांच्यावरती पुणे पोलिसांनी, ज्याचे आयुक्त आत्ता श्री गुप्ता आहेत, ज्यांना विशेष करून राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनीच पुण्यात आणलेलं आहे. हो, हे तेच गुप्ता ज्यांनी वाधवान प्रकरणामध्ये वाधवान बंधूंना खंडाळा ते महाबळेश्वर जाण्यासाठी विशेष पास उपलब्ध करून दिला होता. तेच गुप्ता आता पुण्याचे आयुक्त आहेत. त्यांच्याच मार्गदर्शनातील पुण्याच्या पोलिसांनी दीप्ती काळे यांच्यावरती मोकांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. मोकाचा गुन्हा कधी लागतो हे सुज्ञ प्रेक्षकांना, वर्तमानपत्राच्या वाचकांना, प्रत्येक राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांना आणि ॲनलायझरच्या श्रोते आणि प्रेक्षकांना उत्तम पद्धतीनं ठाऊक आहे. पुण्यातील ही गुन्हेगारी कोण जोपासतं आहे, कुणाच्या मुळं वाढीला लागते आहे, यापेक्षाही गुन्हेगारांना आपल्याला अभय मिळावं यासाठी कोणता पक्ष आणि कोणता नेता जवळचा वाटतो आहे, हे सूर्यप्रकाशा इतकं स्पष्ट करणारी ही छायाचित्र आणि ही घटना आहेत. दीप्ती काळेंचा सरळ सरळ संबंध राष्ट्रवादी काँग्रेसशी होता आणि त्या मोकाअंतर्गत अटक होत्या, हे देखील स्पष्टपणे समोर आलेलं आहे. याच दीप्ती काळे ससून रुग्णालयातून पळून जाण्याच्या प्रयत्नात की निघून जाण्याच्या प्रयत्नात, कसं ते माहीत नाही, त्यांना कोणी पळवणार होतं का ते माहीत नाही, या दीप्ती काळेंचा रुग्णालयाच्या वरच्या मजल्यावरून पडून मृत्यू झालेला आहे. मला या सगळ्या प्रकरणामध्ये याला अपघात असं आपण संबोधलं, पळून जाताना झालेला अपघात असं समजलं. म्हणजे त्यांनी जे बाथरूमच्या काचा काढल्या, खिडकीच्या काचा काढल्या, त्यातून आपला देह बाहेर काढला, त्या पाईपला पकडत पकडत खाली येत होत्या आणि तेवढ्यात त्यांचा पडून मृत्यू झाला, हे असं एक प्रकरण गृहीत धरलं. तरीही ज्यांची वेगवेगळ्या घटनांच्यामध्ये अशा स्वरूपाची इन्व्हॉल्वमेंट दिसते आहे, त्यांचा मृत्यू होतो आहे. या घटनेला मी थेट जोडतोय मुंबईच्या घटनेशी. अनिल अंबानीच्या घरासमोर स्फोटकांची गाडी ठेवण्यात आली. आता ते प्रश्न कायमच आहेत आपले, मारुती कांबळेचं काय झालं या प्रश्नाप्रमाणे. ती गाडी का ठेवण्यात आली होती हे स्पष्ट झालं पाहिजे. तो हेतू कुणाचा होता? वाझे होता हे ठीक आहे. वाझेची ती इच्छा का होती? वाझे आपल्या कोणत्या आकाशाच्यावरून करत होता? असो, आपण त्या वाझे प्रकरणावर फार नको बोलायला. ती जी गाडी तिथे होती, ती गाडी ज्या व्यक्तीच्या मालकीची होती, मनसुख हिरेन, त्याचा मृत्यू झाला. आता वाझेकडून आणि वाझेच्या सहकार्याकडून खूप मोठ्या मोठ्या गोष्टी समोर येत आहेत. मनसुख हिरेन जिवंत असता तर आणखी धक्कादायक सत्य बाहेर आली असती. मनसुख हिरेननं बोलू नये यासाठी मनसुख हिरेनचं तोंड कायमस्वरूपी बंद केलं गेलं. आता या प्रकरणातही दीप्ती काळे नावाच्या महिलेनं पुन्हा आवाज उठवू नये यासाठी ससूनमधून बाहेर काढून तिचा मृत्यू घडवण्यात आला आहे का, हाही प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतो आहे. अर्थात बघितल्यावर ही घटना सरळ सरळ पळून जातानाच्या प्रयत्नामध्ये अपघात आणि मृत्यू असा दिसते आहे. कारण एका ज्वेलर्सला मारून टाकल्याबद्दलचा गुन्हा त्यांच्यावरती आहे. एवढंच असं नव्हे तर मोक्काअंतर्गत गुन्हा दाखल झालेला आहे. मोक्काअंतर्गत, ज्याला कोणी मकोका असं देखील म्हणतं, त्यानुसारचा गुन्हा हा गंभीर स्वरूपाचा गुन्हा असेल तरच दाखल होतो. तो गुन्हाही पुणे पोलिसांनी दाखल केला आहे. म्हणजे पुण्यात अमिताभ गुप्ता आहेत, हे पुन्हा पुन्हा मी सांगतोय, आणि पुण्यातली पोलीस ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या इच्छेनुसारच चालतात. तरीही तो गुन्हा दाखल झाला आहे आणि ससूनमधून जाताना त्या काळेबाईंचा मृत्यू झालेला आहे. आता हा मृत्यू कुठल्या रहस्याला लपविण्यासाठी होता का? कारण NCPतल्या प्रवेशाची अधिकृत छायाचित्र, त्यांना वेगवेगळ्या वर्तमानपत्रांनी दिलेल्या पुरस्काराची छायाचित्र, सोबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या टॉपच्या नेत्यासोबतची छायाचित्र त्यांच्या फेसबुकवर दिसत आहेत. अशा स्थितीमध्ये या सगळ्या प्रकरणाचा राजकीय संबंध काही लावला जाऊ शकतो का? आणि त्यातून
यांचा मृत्यू देखील, दीप्ती काळेबाईचा मृत्यू देखील घडलेला आहे का, असे प्रश्न उपस्थित झाल्याशिवाय राहत नाहीत. आता या प्रकरणातला काळेपण म्हणजे अंधार दूर करायचा असेल तर चौकशीची दीप्ती पेटवायला हवी, एवढं 100% खरं आहे. पण ही दीप्ती पेटणार का आणि या काळ्या कुट्ट घटनेवर प्रकाश पडणार का, हाच खरा प्रश्न आहे. याही प्रश्नाची उत्तरं आपण शोधत राहू. तूर्तास प्रश्न उपस्थित करून सध्यापुरतं थांबूया, यातला शोध घेतला जाईलच. नमस्कार.